भक्त हो, 2025 हे वर्ष नेहमीसारखं नाही. या वर्षी आकाशातील ताऱ्यांची हालचाल, पृथ्वीवरील बदल आणि मानवी मनातील अस्वस्थता सगळं काही वेगळं सांगतंय. ह्याच वर्षी पिठोरी देवीनं आपल्या भक्तांसाठी भविष्यवाणी केली आहे. एक गूढ संदेश दिला आहे. तो संदेश काय आहे, त्याचा अर्थ काय आणि आपण त्यातून काय शिकायला हवं? चला आज आपण ही अद्भुत माहिती ऐकूया. 2025च्या पहिल्या पौर्णिमेला एका लहानशा गावात घडली एक घटना. त्या गावात रमेश नावाचा साधा भोळा शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी उठून देवीचं नाव घेत असे, पण त्याच्या जीवनात संकटांचं सावट होतं. पीक कोमेजून गेलं होतं, घरात भांडण होतं आणि मनात न संपणारी चिंता होती. त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलं, पांढऱ्या पिठाच्या रांगोळीवरून एक तेजस्वी रूप उभं राहतंय. डोळ्यात तेज, हातात कमंडलू आणि कपाळावर लाल टिला. आणि आवाज आला, रमेश उठ, माझा संदेश लोकांपर्यंत पोहोचव. वर्ष 2025 हे साधं नाही, सावधान रहा. रमेश घाबरत विचारतो, आई हे वर्ष असं वेगळं का आहे? देवी म्हणाली, माझ्या लेकरांनो, यावर्षी पृथ्वीवर 3 परीक्षा येणार आहेत. पहिली निसर्गाची, दुसरी मानवी लोभाची आणि तिसरी श्रद्धेची. ज्यांनी सत्य, धैर्य आणि भक्ती सोडली नाही त्यांचं रक्षण मी करेन. देवी पुढे म्हणाली, यावर्षी पाऊस अनियमित होईल. जिथं पाणी हवं तिथं दुष्काळ आणि जिथं नको तिथं पूर. वीज चमकेल, पिकं जळतील. पण माझा हा संदेश आहे, जो शेतकरी आपल्या जमिनीला माता मानेल, तिची काळजी घेईल, नुसतं उत्पादनाचं गणित न पाहता निसर्गाशी नातं बांधेल, त्याच्या अंगणात माझी कृपा वर्षेल. लोक पैशासाठी, मान सन्मानासाठी, पदासाठी झगडतील, भावंड भांडतील, नातं तुटेल, विश्वास हरवेल. पण लक्षात ठेवा, लोभाच्या आगीत जे जळतील ते राख होतील. प्रेमाच्या पाण्याने जे नाहतील त्यांचं जीवन हिरवं होईल. माझ्या लेकरांनो, एकी हेच माझं वरदान आहे. जे कुटुंब, जे गाव एकत्र राहील त्यांना कुणीही हरवू शकणार नाही. देवी म्हणाली, भविष्यात अनेक खोटे गुरु, खोटे भविष्यवेत्ते उभे राहतील. ते लोकांना फसवतील, पण खरी श्रद्धा हृदयात आहे, देवळात नाही. घरात दिवा लावा, आईबाबांना नमस्कार करा आणि गरजवंताला मदतीचा हात द्या. हीच खरी माझी पूजा आहे. रमेश उठला आणि गावकऱ्यांना स्वप्न सांगितलं. सुरुवातीला लोक हसले, पण नंतर एकामागून एक चमत्कार घडू लागले. ज्या शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन विहीर बांधली त्यांचं शेत हिरवं झालं. जे कुटुंब एकत्र बसून जेवत होतं त्यांचं भांडण संपलं. जे आईबापाला मान देत होते त्यांच्या घरात सुख नांदू लागलं. गावात लोक म्हणू लागले, हाच तो पिठोरी देवीचा संदेश. एके दिवशी आकाश कालवंडलं, वारा गडगडला, पाऊस कोसळू लागला. नदीचे पाणी गावाकडे झेपावलं. सगळीकडे हाहाकार. लोक रडत होते, ओरडत होते. तेव्हा एका आईनं आपल्या लेकराला छातीशी धरून ओरडली, आई पिठोरी वाचव ग. आणि त्या क्षणी गावातील देवीचं मंदिर उजळलं. दिवा तेजाने पेटला आणि पुराचं पाणी मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन थांबलं. लोक थरथरत म्हणाले, ही देवीचीच कृपा आहे. पुरानंतर गावकरी मंदिरात जमले, देवीचा जय जयकार करू लागले. 2025 हे वर्ष बदल घडवणारं आहे. संकट येतील, पण श्रद्धा सोडू नका. सावध रहा, निसर्गाचं रक्षण करा, लोभाला हरवा, श्रद्धा मनात जपा. माझा हा गूढ संदेश लक्षात ठेवा. जग बदललं तरी श्रद्धा आणि प्रेम टिकवलं तर मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भक्त हो, हा होता पिठोरी देवीचा गूढ संदेश. या कथेतलं प्रत्येक वचन, प्रत्येक इशारा आपल्याला नवा मार्ग दाखवतो. श्रद्धा ठेवा, सत्यावर चालत रहा आणि आई पिठोरी तुमच्या जीवनाला आधार देईल. जय पिठोरी माता.